फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। चहामध्ये 1 चिमूट मीठ घालून बनवा हेल्दी ड्रिंक व पहा आरोग्यदायी चमत्कारी फायदे। ते कसे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। चहामध्ये 1 चिमूट मीठ घालून बनवा हेल्दी ड्रिंक, त्यामुळे इम्युनिटी होईल बूस्ट, दूर होईल गळ्याची खवखव। देशभरामध्ये लोक चहा अगदी आवडीने पितात व चहा पिणे हा आपल्या आयुष्याचा एक भागच झाला आहे। ज्यांना चहा प्यायची सवय असते त्यांना चहाची वेळ झाली की अगदी अस्वस्थ होते। चहामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत व प्रत्येक जण आपापल्याला जसे पाहिजे तसा चहा बनवून घेतो। खरं म्हणजे चहा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नसतो, त्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होते। आपल्याला काळे मीठ माहिती असेलच। काळ्या मिठामध्ये भरपूर मिनरल्स असतात। ते खूप गुणकारी आहे। ते थोडे गुलाबी रंगाचे असते व थोडे आंबट असते। आपण चहामध्ये मीठ घालून चहा कधी पिला आहे का? का बरं, आश्चर्य वाटले ना? आपल्याला ऐकायला सुद्धा विचित्र वाटले असेल, पण चहामध्ये 1 चिमूट काळे मीठ घातल्याने चहा खूप गुणकारी बनतो। तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह सुद्धा आहे। चहामध्ये 1 चिमूट मीठ घालून ते एक हेल्दी ड्रिंक बनते। आता आपण पाहूया चहामध्ये मीठ घालून चहा कसा बनवायचा व त्याचे काय फायदे आहेत। इम्युनिटी बूस्ट करते। मीठ घालून चहा सेवन केल्याने आपल्या शरीराची इम्युनिटी मजबूत बनते व इम्युनिटी मजबूत झाली की शरीराच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते। शरीराचे वजन कमी होते। चहामध्ये 1 चिमूट मीठ घातल्याने चहाचा स्वाद वाढतो। त्याचबरोबर शरीराचे मेटाबॉलिझम वाढते व वजन कमी होण्यास मदत मिळते। चहामध्ये काळे मीठ घालून सेवन केल्याने पचनक्रियासुद्धा सुधारते। घशातील खवखव दूर होते। चहामध्ये मीठ घालून सेवन केल्यास सर्दी, खोकला, गळ्यातील कफ संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते। डोकेदुखीपासून आराम मिळतो। जर आपल्याला डोकेदुखीचा त्रास आहे व त्या समस्यांपासून आपण परेशान आहात तर आपण मीठ घालून चहा सेवन करू शकता। त्यासाठी सिरदर्दच्या समस्यांपासून आपल्याला त्वरित आराम मिळू शकतो। मीठ घालून चहा कसा बनवायचा? चहा बनवण्यासाठी साखर, चहा पावडर, दूध व काळे मीठ पाहिजे। आपण चहा बनवताना बिन साखरेचा किंवा बिना दुधाचा आपण चहा बनवू शकतो। चला तर मग बघूया आपण चहा कसा बनवायचा आहे ते। 1 कप चहा बनवण्यासाठी 3/4 कप पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर 1 टीस्पून साखर घालायची। 2 टीस्पून आपण चहा पावडर घालणार आहोत। जी चहा पावडर आपण वापरत असाल घरामध्ये ती चहा पावडर आपण घ्यायची आहे। आता हे आपण गरम करायला ठेवूया। चहा आपण बनवायला ठेवलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चिमूट फक्त, हे बघू शकता आपण 1 चिमूट हे काळं मीठ आहे ते घालायचं आहे आणि आता उकळी येऊ दे। चहाला चांगली उकळी आलेली आहे। जर आपण ब्लॅक टी घेत असाल तर ब्लॅक टी घ्या। जर तुम्ही दूध टाकून हा चहा घेत असाल तर दूध टाकून घ्या। मी 1/4 कप दूध घातलेलं आहे। आता थोडंसं गरम करून घेऊया। चहामध्ये मी गरमच दूध घातलेलं आहे। चहाला उकळी आलेली आहे, बंद करूया। आता चहा आपण काढून घेऊया। आता ह्या मीठ घातलेल्या चहाचे काय फायदे आहेत